प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांकडून शासन विविध रूपात मोठ्या प्रमाणात कर आकारतं। मात्र त्यांना पार्किंगसह विविध सुविधा पुरवल्या जात नाहीत। त्यांच्यावर पोलीस दल आणि आरटीओ कडून वारंवार कारवाई होते। याबाबत कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेच्या वतीनं नुकतंच प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन देण्यात आलं। प्रवासी सेवा देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी बस वाहतूकदारांच्या विविध समस्यांबाबत नुकतंच शिष्टमंडळानं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची भेट घेतली। त्यांच्याकडे विविध मागण्यांचं निवेदन दिलं। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। शासनानं लागू केलेली ई-चलन प्रणाली ही सध्या महसूल वसुलीचं साधन बनली आहे। प्रत्यक्षात वाहतुकीचं नियंत्रण आणि शिस्त राखण्याऐवजी पोलिसांकडून वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप खाजगी बस वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केला। 45 दिवसात दंड न भरल्यास वाहन जप्तीसारखा निर्णय मागे घ्यावा, न्यायालयात कालबाह्य ठरलेली ई-चलनं रद्द करावीत, बस आणि इतर प्रवासी वाहतूकदारांनी केलेल्या पार्किंगबद्दल ताबडतोब ई-चलनं केली जातात, त्यांना पुरेशी पार्किंग व्यवस्था द्यावी, थांबे माल चढ उतारासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, खाजगी प्रवासी वाहतूक उद्योगाला शासनानं बळ द्यावं, सक्तीचे आणि जाचक नियम रद्द करावेत, महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांसाठी तातडीची मदत, विश्रांती केंद्र द्यावीत, चेकपोस्ट बंद करावीत अशा मागण्या प्रदीप राठोड, मनोज चौगले यांनी केल्या। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 5 मार्चपासून खाजगी प्रवासी सेवा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला। मागण्यांचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं। यावेळी गौरव कुसाळे, उत्कर्ष पवार, राजू ढाले, दत्ता पताडे, दिलदार मुजावर, संजय काकडे, रफिक रावतर, शिवगोळ चौगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।